तर आज आम्हाला एकदम असे चांगले मासे भेटलेले आहेत। तर यामध्ये आम्हाला महाशीर मासे, चिलापी मासे आणि ढोकर मासे भेटलेले आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे एकदम आमची भन्नाट फिशिंग आज झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन फिशिंगच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही नदीमध्ये फिशिंग करायला आलेलो आहेत। तर येथेच बघू शकता मागे आज आम्ही फिशिंग करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कशी फिशिंग होते आपण आता पुढे पाहणारच आहोत। तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। तर आम्ही आता लगेच सुरुवात करणार आहोत फिशिंग करायला। तर पाणी सुद्धा बरंच कमी झाले आता। तर चला आम्ही आता निघालोय। आणि आता इथे लगेच जाळे सोडायला सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, हे आम्ही 3 बोटी जाळे आता येथे सोडित आहोत। तर आता येथून बरंच खोल पाणी आहे, तर खोल पाण्यामध्ये सुरुवात केलेली आहे सोडायला। तर मित्रांनो, हे आम्ही घरगुती बनवलेले जाळे आहेत, त्यामुळे या जाळीची लांबी खूप लांब आहे। तर त्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो जाळी सोडण्यासाठी। तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही जाळी सोडित असतो। मित्रांनो, जाळी सोडण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर आम्ही अशा प्रकारे सोडतो। तर आता मित्रांनो, आमचं जाळ आता सोडून झालेलं आहे कंप्लीट। आणि आता सोडून झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हे पाणी आपल्याला वाजवावं लागतं, म्हणजे मासे हे जाळ्यामध्ये गुंततात। तर इकडून सगळे जाळे आमचे सोडून झालेले आहेत आता। तर आता बराच वेळ झालेला आहे जाळं सोडून, आणि आता आपण जाळं काढणार आहोत। तर पाहू आपण किती मासे लागले ते। तर पहिल्याच ठिकाणी आपण जाळं सोडलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक मासा लागलेला आहे। तर पाहू शकता, तर हा आहे खडशी मासा। आणि मित्रांनो, या माशाला महाशीर मासा पण म्हणतात आणि खवले मासा सुद्धा म्हणतात। तर अशा प्रकारे मित्रांनो हा महाशीर मासा असतो आणि हा त्याला सुद्धा खूप असतो। तर याची साईज तशी बरीच मोठी होती। हा थोडा लहान साईजचा आम्हाला भेटलेला आहे ते। तर आता जाळ्यामधून काढून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, मासे ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गांजवी बनवलेले आहे। तर यामध्ये मित्रांनो आपण मासे ठेवल्यास ते सायंकाळपर्यंत जिवंतच राहतात, कारण हे आम्ही पाण्यामध्ये ठेवत असतो। आणि आता हे जाळं आम्ही असंच पुढं काढीत घेतलेलं आहे। तर आम्ही एकाच ठिकाणी असे 2-2 जाळे सोडित असतो, म्हणजे मित्रांनो मासे हे जाळ्यामध्ये चांगले पडतात। तर येथे बघू शकता दुसरा पण महाशिरस मासा आम्हाला भेटलेला आहे, परंतु हा थोडा लहान साईजचा आहे। आमच्याकडे तसे महाशीर मासे बरेच आहेत आणि चिलापी मासे सुद्धा आहेत, परंतु अजून चिलापी मासा काय आम्हाला भेटलेला नाही। तर आता येथे थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला इथे एक ढोकर मासा सापडला आहे। तर बघू शकता 3 बोटी जाळ्यामध्ये आम्हाला हा ढोकर मासा इथे सापडलेला आहे।
तर मित्रांनो आता झालेला आहे बराच वेळ आणि आम्ही आता मासे पकडून आलेलो आहे. तर आता आपण पाहणार आहोत किती मासे सापडलेले आहेत ते. तर आता संध्याकाळ झालेली आहे. तसे मित्रांनो बऱ्यापैकी मासे आम्हाला भेटलेले आहेत. यामध्ये मित्रांनो काही महाशीर मासे आहेत. तर मित्रांनो हे सगळे मासे बघू शकता जिवंतच आहेत. तरी आम्ही पाण्यामध्ये ठेवतो त्यामुळे हे सगळे मासे सायंकाळपर्यंत जिवंतच राहतात. आपण जरी दिवसभर पकडले तरी सुद्धा अशा प्रकारे हे सायंकाळपर्यंत जिवंतच राहतात गांजवीमध्ये ठेवल्यास. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही फिशिंग केलेली आहे आणि तसे बऱ्यापैकी आम्हाला आज मासे सापडलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल आमचा फिशिंगचा व्हिडिओ तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असेल तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.